वाडा परिसरात अवैध वृक्षतोड बेफाम. खेड वन विभागाचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष. खेड तालुक्यातील वाडा आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आलं आहे. निसर्ग संपदा नष्ट होत असतानाही खेड वन विभाग याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होतो आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाडा महसूल आणि वन क्षेत्रातील मौल्यवान झाडांची रात्रीच्या वेळी बेकायदेशीरपणे कत्तल केली जाते आहे. यामध्ये प्रामुख्याने बाभळी, लिंब आणि इतर वनराईचा समावेश आहे. तोडलेली लाकडे ट्रॅक्टर आणि टेम्पोच्या सहाय्याने चोरट्या मार्गाने बाहेर नेली जात आहेत. ही साखळी एवढी मजबूत आहे की स्थानिक पातळीवर कोणाचाही धाक या वृक्षतोड माफियांना उरलेला नाही. वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. निसर्गाचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या गंभीर प्रकाराकडे साफ दुर्लक्ष करत आहेत. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने हे दुर्लक्ष हेतुपुरस्सर आहे का, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. वनरक्षक आणि वनपालक क्षेत्रात गस्त का घालत नाहीत असा संताप व्यक्त केला जातो आहे. कडूस परिसरात दिवसाढवळ्या झाडे तोडली जात आहेत. वन विभागाला याची कल्पना देऊनही ते घटनास्थळी फिरकत नाहीत. यामुळे पर्यावरणाचे कधीही भरून न निघणारे नुकसान होते आहे, अशी भावना पर्यावरण प्रेमी यांच्याकडून व्यक्त केली जाते आहे. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा.